नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज सर्वात महत्त्वाचा मोठा आणखी निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा आणखी बदल करण्यात आला आहे. एप्रिलच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. महत्त्वाची आनंदाची बातमी, गुड न्यूज आहे सर्व माता भगिनींसाठी. तुम्ही जी काही वाट बघत एप्रिलच्या हप्त्याबाबत त्याबाबत संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तत्पूर्वी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी एक महत्त्व सूचना आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर प्रोव्हाइड करत आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी लवकरात लवकर लाईक करायचे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून फ्रीमध्ये सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आणि आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे लाडकी बहीण योजनेबाबत जे काही निर्णय घेण्यात आले आहे ते सर्व निर्णय तुम्हाला मी सांगणार आहे. एक एक करून संपूर्ण माहिती समजून सांगतो. पण तत्पूर्वी या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी जे काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमची जे काही बहिणी असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये किंवा 3000 रुपये मिळत असतील, त्या महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि ते सुद्धा ही माहिती घेऊ शकतात. म्हणून त्यांना आवर्जून या व्हिडिओला शेअर करायचं आहे. तर आता आपण संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघूया की नेमकं लाडकी बहीण योजनेबाबत काय महत्त्वाचा बदल झालेला आहे, काय महत्त्वाच्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे, कोणता निर्णय ठिकाणी घेण्यात आला आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, आपण या ठिकाणी आलं आहे प्रोपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे असा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे. आता ही नवीन माहिती काय हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे महाराष्ट्रामधील माझ्या माता भगिनी, माझ्या संपूर्ण लाडक्या बहिणींना कोणतीही छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तुमच्यापर्यंत सर्व माहिती मी ॲक्युरेट आणि तीही पुराव्यासहित पोहोचवण्याचं काम करत असतो. तर एक माहिती नवीन समोर आली आहे. आता ही माहिती काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. या योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली आहे आणि ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ह्या योजनेचा शुभारंभ केला होता. पण आता या ठिकाणी सरकार बदलले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, महायुती सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये आले आहे, त्यामुळे आता ठिकाणी तुमची रक्कमसुद्धा वाढणार होती असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आता त्याचंही काय समोर आलेली माहिती, संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ह्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात असतात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला तुम्हाला ठिकाणी किती रुपये मिळतात? 1500 रुपये मिळतात. फक्त काही वेळेस काय झालं आहे, तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये दिले गेले आहेत. आता एकाच वेळेस 3000 म्हणजे एका महिन्याचे 3000 दिले गेले असं नाही आहे, तर 2 महिन्यांचे मिळून तुम्हाला 3000 रुपये दिले गेले होते. जसं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तुम्हाला 3000 रुपये मिळाले होते, अशी तुम्हाला 2 महिन्यांची एकत्रित रक्कमसुद्धा दिली गेली होती. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असेल, नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 असे टोटल 9 महिन्यांचा लाभ तुम्हाला मिळाला आहे. किती? तर जवळजवळ 9 महिन्याचे तुम्हाला ठिकाणी हा पैसे मिळाले. 9 हप्ते तुम्हाला ठिकाणी मिळाले. आता जो एप्रिलचा हप्ता असणार आहे हा 10वा हप्ता असणार आहे. ठीक आहे. तर या 10व्या हप्त्याची तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता हे 9 हप्त्याची रक्कम किती मिळाली तीही आपल्याला जाणून घ्यायची आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना 9 महिन्याचे जवळजवळ किती रुपये मिळाले? 13,500 रुपये मिळाले. किती? 13,500 रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळाले आहेत. आता हे 13,500 तुम्हाला मिळाले, प्लसमध्ये तर एप्रिलचे तुम्हाला पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आता हे एप्रिलचे पैसेसुद्धा तुम्हाला ह्यामध्ये ॲड केले जातील आणि हा जवळजवळ 10वा हप्ता असणार आहे. या 10व्या हप्त्याचे तुम्हाला पैसे दिले जातील. या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकाच वेळी देण्यात आलेला होता, म्हणून महिलांना एकाच वेळी 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले होते. आता भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्या महिलांनी लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, जेणेकरून त्या माता भगिनींना मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लस एप्रिलचे पैसे असे टोटल मिळून त्या महिलांना एकत्रित रक्कम दिली जाणार आहे. मग ते 3000 रुपये असतील किंवा त्याहून जास्त असतील, जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. म्हणून ज्या माता भगिनींना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लवकरात लवकर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही, हप्ता मिळाला नाही असं लिहून पाठवायचे. आणि ज्या माता भगिनींना खरोखर मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील त्या माता भगिनींनी लिहून पाठवायचे की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले आहे, जेणेकरून त्यांना एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर पाठवला जाईल. पुढे बघा,
या योजनेची फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकाच वेळी देण्यात आला होता। गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये 8 मार्च 2025 रोजी अर्थातच जागतिक महिला दिन होता। तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने ह्या योजनेची फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। म्हणजे सांगायचे असं आहे की 8 मार्चला महिला दिन होता। तर महिला दिन ह्या ठिकाणी शुभ म्हणून महिलांच्या अकाउंटवर या ठिकाणी जवळजवळ 3000 रुपये पाठवले गेले होते। फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 2 महिन्यांचे जे पैसे ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले होते। दरम्यान आता योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे। अशातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे। आता मोठी अपडेट काय दिली हे आपल्याला जाणून घ्यायचे। कोणी दिली ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे। तर मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो महिन्या संपण्यापूर्वीच मिळणार आहे। म्हणजेच काय तर 30 तारखेच्या तुम्हाला कधीही हे पैसे जमा होतील, म्हणजेच आजसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। म्हणजे सांगायचं असं आहे की जर का 30 तारीख त्यांनी सांगितलं 30 तारखेच्या तुम्हाला कधी पैसे मिळतील, म्हणजेच आज सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात कधीही। म्हणून तुम्ही काळजी करू नका। ज्यावेळेस लवकरात लवकर तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व माता भगिनींनी, जेणेकरून मी तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट प्रोव्हाइड करत राहणार आहे। कधीही 30 तारखेच्या तुम्हाला कधीही पैसे जमा होतील, म्हणजेच आज सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात। संध्याकाळपर्यंत तुम्ही काळजी करू नका, तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात। ठीक आहे, आता पैसे किती मिळतील तेही समजून सांगतो। तर काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे, तर काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहे। आता हे 3000 रुपये कोणाला मिळतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, ज्या माता भगिनींना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील, त्या माता भगिनींना मार्च महिन्याचे 1500 प्लस एप्रिलचे 1500 असे टोटल त्या माता भगिनींना 3000 रुपये मिळतील। ठीक आहे, समजलं। 3000 रुपये कोणाला मिळतील? ज्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांना त्यांचे 1500 प्लस एप्रिलचे 1500 असे 3000 मिळतील। आणि ज्या माता भगिनींना मार्च महिन्याचे पैसे मिळाले असेल त्यांना एप्रिलचे 1500 रुपये दिले जातील। आता तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले की नाही। जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, एवढंच लिहून पाठवायचे, जेणेकरून तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे प्लस एप्रिलचा हप्ता अशी एकत्रित तुम्हाला रक्कम पाठवली जाईल। पुढे बघा, पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्टमध्ये ह्या योजनेचा एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे। म्हणजेच 30 तारखेला तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे। दरम्यान आता आदिती तटकरे यांनी महिना संपण्याच्या आधीच एप्रिल महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार असे म्हटले असून यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना मिळू शकतो अशी शक्यता बळावली आहे। महत्त्वाची बाब अशी की शासनाच्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ज्या महिलांचे कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच लाभ मिळतो असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। यावेळी त्यांनी नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळतात। 2 शासन निर्णयाच्या आधारे ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या ह्या योजनेचे 2,47,00,000 इतके लाभार्थी लक्षात घ्या किती महिला लाभ घेत आहेत, 2,47,00,000 महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत। महत्त्वाची बाब अशी आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2,33,00,000 होती। दरम्यान आता ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून पात्र महिलांनाच लाभ दिला जात आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील। लवकरच तुमच्या अकाउंटवर ठिकाणी एप्रिलचे सुद्धा हप्ता पाठवला जाणार आहे। संपूर्ण माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।